द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज या ठिकाणी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती माळवाडी येथे अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे। खरं तर उपेक्षितांच्या वंचितांच्या समस्यांना जो अन्याय होत होता त्यांना वाचा फोडण्याचं काम अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी केले आणि त्यांचा हा जो कामाचा वारसा आहे आज माळवाडी येथील तरुण वर्ग पुढे चालवताना दिसत आहे। ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट म्हणावी लागेल, कारण जे काम लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी केलं त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्ण होत असताना दिसत आहे। माळवाडी येथे आज ज्या ठिकाणी ही जयंती साजरी होत आहे तर या ठिकाणी ही नियोजित जागा आहे आणि या जागेला एक सामाजिक न्याय भवन अशा पद्धतीचं संबोधन या तरुण वर्गामार्फत होत आहे। तर या जयंतीच्या निमित्तानं निश्चितपणानं प्रशासनाकडं अनेक वेळा मागणी केलेली आहे। तर या ठिकाणी भव्य असं या ठिकाणी स्मारक शासनाकडून उभारण्यात यावं, या जागेचं सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी होत आहे। आज जगद्विख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि आज पलूस तालुक्यातील माळवाडी या ठिकाणी सुद्धा मातंग समाजाच्या वतीने तसेच इतर बहुजन समाजाच्या वतीनं आज मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करण्यात येत आहे। परंतु इथल्या अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं सामाजिक सांस्कृतिक भवन या ठिकाणी उभारण्यात यावं ही मातंग समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे। परंतु प्रशासन याकडे गांभीर्यानं बघत नाही किंवा याची दखल अजूनसुद्धा घेतली जात नाही। तरी या सांस्कृतिक भवनासंदर्भात लवकरात लवकर प्रशासनानं योग्य ती कारवाई करून पुढील योग्य ती कारवाई करावी। तसेच या सांस्कृतिक भवनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा, अन्यथा येत्या काही काळामध्ये संबंध जिल्ह्यातील मातंग समाज तसंच बहुजन समाजाच्या वतीनं यासाठी तीव्र स्वरूपाचा लढा उभारला जाईल। तसंच या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा, तसंच जिल्ह्याच्या ठिकाणी भव्य असं स्मारक व्हावं ही सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या वतीनं मागणी केली जात आहे। परंतु प्रशासनानं इथं गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे। तर यासुद्धा मागणीसाठी आगामी काळामध्ये मोठा लढा त्या ठिकाणी उभारला केला जाईल असं या ठिकाणी सांगतो। त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने जे सांस्कृतिक भवन या ठिकाणी उभा करण्याची मागणी मातंग समाजाकडून होत आहे किंवा जी नियोजित जागा आहे त्या नियोजित जागेत त्या ठिकाणी सांस्कृतिक भवन व्हावं ही तमाम मातंग समाजाची या ठिकाणी मागणी आहे आणि या मागणीकडं या प्रशासनानं जर दुर्लक्ष केलं तर येत्या काळामध्ये मातंग समाज या ठिकाणी आक्रमक भूमिका घेऊन तसंच या ठिकाणी तरुण वर्गसुद्धा जो एकवटलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी आक्रमक भूमिका घेऊन लढा उभा केल्याशिवाय राहणार नाही। या रोषाला सर्वस्वी प्रशासन व इथली नेते मंडळी जबाबदार राहतील अशा या ठिकाणी इशारे देत आहेत। तसेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्या पूर परिस्थितीमध्ये मातंग समाजात जे हाल चाललेले किंवा त्या पूरपट्ट्यामध्ये ज्या घरांचं स्थलांतर झाले, ज्या कुटुंबाचं स्थलांतर झालेलं आहे अशा कुटुंबांनी सुद्धा या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी जायचं आहे आणि प्रशासनाने ज्या सूचना देतील त्या सूचनेचं पालन करून आपल्याला योग्य त्या ठिकाणी आपण स्वतःचं व कुटुंबाचं संरक्षण करायचं आहे त्या ठिकाणी। आणि तसंच या ठिकाणी प्रशासनानं सुद्धा या पूरग्रस्तासाठी तात्काळ तातडीची मदत करणं अपेक्षित आहे आणि या मदतीसाठी सुद्धा भविष्यात जर मदत केली नाही तर या मदतीसाठी सुद्धा आम्ही संबंध मातंग समाजाच्या वतीनं, बहुजन समाजाच्या वतीनं तसंच दलित महासंघाच्या वतीनं रस्त्यावरची लढाईसुद्धा लढण्याचा या ठिकाणी आम्ही इशारा देत आहे।